नमस्कार, मी पत्रकार राजेंद्र जोशी. आजचा नवा विषय. देशात पहिल्या वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखविताना राजधानीपासून देशातील प्रमुख क्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस प्राधान्याने सुरू करण्याची भूमिका मांडली होती. यानुसार देशात केंद्र व राज्यांच्या राजधानीपासून प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या वंदे भारत धावू लागल्या. पण दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे कोल्हापूर त्यापासून वंचित राहिले. मुंबईहून कोल्हापूरला येणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा रेड सिग्नल हटत नाही आणि कोल्हापूरहून दिल्लीला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्सप्रेसची मागणी वर्षानुवर्षे लाल फितीत अडकली आहे. या दिरंगाईचे प्रायश्चित घेण्यासाठी 21 एप्रिल हा ऐतिहासिक मुहूर्त आहे. 135 वर्षांपूर्वी कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी संस्थानाच्या स्वखर्चातून मिरजेहून कोल्हापूरला रेल्वे आणली होती. त्याला 21 एप्रिल रोजी 135 वर्ष पूर्ण होत आहेत. हे ऐतिहासिक औचित्य साधून कोल्हापूरला राजर्षींच्या नावाने थेट दिल्ली गाठणारी सुपरफास्ट एक्सप्रेस जाहीर झाली, तर दख्खनच्या पठारावरील मराठमोळ्या जनतेला पानिपतच्या रणांगवरील आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाला आणि राजर्षींच्या दूरदृष्टीला मुजरा करता येईल. भारतात 16 एप्रिल 1853 रोजी बोरीबंदर ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली. जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पुढाकाराने धावलेल्या या रेल्वेचे अनुकरण देशात अनेक ठिकाणी झाले. यानंतर कोल्हापूरला रेल्वे येण्यास तब्बल 39 वर्ष लागली. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी आजूबाजूच्या संस्थानांकडून सहकार्यास नकार मिळाल्यानंतर पोरसौदा वयात राजर्षींनी मिरज कोल्हापूर या 48 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी आपला खजिना खुला केला. सोन्याच्या नांगराने रेल्वे स्थानकाचे भूमिपूजन केले आणि कृषी औद्योगिक विस्ताराचे स्वप्नही पाहिले. याच रेल्वेमुळे जयसिंगपूर, इचलकरंजी, हातकणंगले या बाजारपेठा उदयास आल्या. कोल्हापूरच्या विकासाला गती मिळाली. परंतु स्वातंत्र्योत्तर काळात मात्र कोल्हापूरचा रेल्वे विकास हा हिरव्या तांबड्या झेंड्यांच्या खेळामध्ये अडकला आणि क्षमता असूनही अपेक्षित विकास झाला नाही. केवळ घोषणा होतात, हवेत विरतात. नव्या गाड्या सुरू होण्याऐवजी जुन्या गाड्या बंद केल्या जातात. याला जनतेतून एकमुखी आवाज उठण्याची गरज आहेच. परंतु राजर्षींच्या नावाने निवडणुकीत मते गोळा करणाऱ्यांना प्रायश्चित घेण्याची ही एक नामी संधी आहे. कोरोना काळात कोल्हापुरातून आर्थिक व्यवहार्यतेच्या कारणावरून अनेक गाड्या बंद झाल्या. यामध्ये कोल्हापूर मुंबई सह्याद्री एक्सप्रेस, कोल्हापूर बँगलोर राणी चन्नम्मा एक्सप्रेस, कोल्हापूर सोलापूर आणि कोल्हापूर हैदराबाद या गाड्या कोविड संपला तरी सुरूच झाल्या नाहीत. मुंबईला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस अनेक पाठपुराव्यानंतर सुरू झाली, पण तिला पुणे स्थानकावर लाल झेंडा दाखवून मुंबईची वाट रोखली गेली. दुरुस्तीच्या नावाखाली राणी चन्नम्मा मिरजेहून सोडण्यात येऊ लागली. पुढे ती कायमच तशी धावू लागली. आता कोल्हापूर रेल्वे स्थानकात सुधारणा झाल्या आहेत. प्लॅटफॉर्मची संख्या वाढली आहे. मिरज पुणे विद्युतीकरणासह दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. मिरज कुर्डुवाडी विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. परंतु कोल्हापुरातून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या मात्र संकुचित आहे. यामुळे पूर्वीच्या कोल्हापुरातून सुटणाऱ्या गाड्या परत सुरू करण्याविषयी धोरणात्मक निर्णय अपेक्षित आहे. मध्यंतरी रेल्वे प्रशासनाने शेवटच्या थांब्यापासून डेड एंड रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर पुण्याहून सुटणारी झेलम एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस कोल्हापुरातून सोडता येऊ शकते. यामुळे देशाचे पूर्व पश्चिम टोक जोडता येणे शक्य आहे. कोल्हापूर कल्याण मार्गे अमृतसर गाडी, कोल्हापूर गुवाहाटी, कोल्हापूर मनुगुरू आणि कोल्हापूर नांदेड या गाड्यांचे प्रस्तावही रेल्वेकडे आहेत. पण सध्या त्या प्रस्तावांवर धूळ साचली आहे. ती झटकली तर कोल्हापूरच्या विकासाला चालना मिळू शकते. तसेच सध्या मिरज जयनगर या मार्गावर मंजूर झालेली गाडी कोल्हापूरपासून सोडली तर प्रवाशांची सोय होऊ शकते. हा विषय देशाला सामाजिक समतेच्या आदर्शाचा मार्ग दाखवणाऱ्या दूरदृष्टीच्या राजर्षींच्या सन्मानाचा आहे. त्याच्या कसोटीला राज्यकर्ते कसे उतरतात त्यावर त्यांचे शाहू प्रेमही समोर येणार आहे.